नमस्कार मित्रांनो आणि मी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की CET सेलची पहिली आपली कॅप राऊंडची लिस्ट होती, तर ती लिस्ट आलेली आहे आणि तुमच्यासाठी न्यूजमध्ये 2 नवीन ऑप्शनही ओपन झालेले आहेत। ते म्हणजे डाउनलोड द सिलेक्शन लेटर अँड कॉलेज फीडबॅक मॉड्यूल। तर आपण या मागच्या व्हिडिओमध्ये डाउनलोड सिलेक्शन लेटर याची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेली आहे। जर तुमचं सिलेक्शन लेटर जर डाउनलोड होत नसेल तर तुम्ही ती प्रोसिजर कशी असते याच्याबद्दल त्या व्हिडिओमध्ये जा, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस आहे ती एकदम सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे, ज्या मुलांना कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा मुलांनी त्यांचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे। एक दिवस गेलाय, आता 26ला आपली लिस्ट आली, त्यानंतर आता आपला एक दिवस गेलाय आणि आता आपण 2-3 दिवस आहे आपल्याकडे 31 तारखेपर्यंत। तर 31 तारखेपर्यंत तुम्ही बेटरमेंट किंवा रिटेन्शन जी तुमची प्रोसेस असेल तर ती कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला कॉलेजला जावं लागणार आहे आणि डॉक्युमेंटसोबत तुम्हाला तुमचं कॅप राऊंड 1चं सिलेक्शन लेटर हे इम्पॉर्टंट असणार आहे। तर त्यानंतर आता आपण दुसरा टॉपिक बघतोय मित्रांनो, तो म्हणजे कॉलेज फीडबॅक मॉड्यूल। भरपूर जणांना डाऊट आहे की कॉलेज फीडबॅक मॉड्यूल काय असतं आणि ॲक्च्युअलमध्ये कॉलेज फीडबॅक मॉड्यूल ही प्रोसेस काय आहे। तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला आजचा स्टार्ट करू आणि आपल्या कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये काय काय आहे तर याविषयी आपण जाणून घेऊ। तर सर्वात पहिले आपण याला ओपन करणार। ज्यावेळेस आपण याला ओपन करतोय तर कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये मित्रांनो तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन्स दिसत आहेत। जसं GNMसाठी होतं सेम, तसंच BSc नर्सिंगसाठी पण कॉलेज फीडबॅक मॉड्यूल आलेलं आहे। पहिलं तुम्हाला दिसेल ऑनलाईन कॉलेज रजिस्ट्रेशन आणि दुसरं तुम्हाला दिसणार आहे जॉइनिंग स्टेटस एंट्री। तर आता आपण वन बाय वन ह्या दोन्ही पण साईटवर किंवा ह्या दोन्ही पण बॉक्सेसवर जाऊ आणि याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर आता सर्वात पहिले आपण चॉईस करूया कॉलेज रजिस्ट्रेशनला, जे की आपला पहिला बॉक्स आहे। तर आता आपण बघू की कॉलेज रजिस्ट्रेशनमध्ये दिलेलं काय आहे। तर याच्यामध्ये काय आहे, अपडेट द कॉलेज डिटेल्स, इनटेक कॅपॅसिटी अँड अपलोड द परमिशन डॉक्युमेंट्स। म्हणजे आता कॉलेज रजिस्ट्रेशनचे हे जे पोर्टल आहे हे पूर्णपणे कोणाच्या हातात आहे, हे कॉलेजच्या हातामध्ये आहे। इथं विद्यार्थ्याचा कुठल्याही प्रकारचा समावेश असणार आहे का तर नाही असणार। तर पर्टिक्युलर तुमचं जे कॉलेज असेल तर ते कॉलेज काय करणार आहे, जे पण आपले नर्सिंगचे MHS ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत तर ते काय करणार, त्यांच्या कॉलेजच्या ज्या डिटेल्स आहेत तर त्या डिटेल्स इथे भरणार। मग त्यामध्ये कॉलेजचा फॅक्स नंबर येतो आहे, मेल ID येतो, त्यानंतर कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहेत, व्हाईस प्रिन्सिपल कोण आहेत, त्यानंतर तिथले बाकीची जी टीम आहे त्यांची ॲडमिशनची टीम, तर त्याबद्दल एक थोडक्यात इन्फॉर्मेशन आणि हॉस्टेल मेसबद्दल आणि कॉलेजच्या फीसबद्दल, डेव्हलपमेंटल फीसबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला या कॉलेज रजिस्ट्रेशनमध्ये बघायला भेटेल। हे तुम्हाला ओपन करता येणार नाही, पण जे कॉलेजेस असतात तर ते कॉलेजेस त्यांची इन्फॉर्मेशन भरण्यासाठी त्यांना CET सेलने हे स्पेशल पोर्टल दिलेलं आहे। तर हे पोर्टल म्हणजे कॉलेज रजिस्ट्रेशन पोर्टल। तुम्ही याच्यावर क्लिकही करून बघू शकता। नेक्स्टमध्ये जर गेले तर नेक्स्टमध्ये तुम्हाला एक वेगळं पेज ओपन होईल। तर त्याच्यामध्ये त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, म्हणजे अपडेट कॉलेज डिटेल्स, ओन्ली नोडल ऑफिसर कॅन अपडेट कॉलेज डिटेल्स। म्हणजे ज्या पर्टिक्युलर कॉलेजला ॲडमिशनचा एक नोडल ऑफिसर असतो तर तोच नोडल ऑफिसर या कॉलेज इन्फॉर्मेशनला अपडेट करू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये काय काय आहे की कॉलेजची बेसिक डिटेल्स, जसं मी मगाशी सांगितलं तर त्या बेसिक डिटेल्स तिथं तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर कॉलेज ॲड्रेस, ईमेल, वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉलेजचे याच्यामध्ये दिलेले असतात। त्यानंतर कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी, त्यानंतर कॉलेजचे परमिशन लेटर्स, त्यानंतर सब युजर डिटेल्स आणि इथं तुम्हाला कॉलेजचा पासवर्डही चेंज करता येऊ शकतो, म्हणजे जे कॉलेजवाले आहेत ते करतात। तर इथं काय करतात कॉलेजवाले, जे CET नेम आहे तर इथं सिलेक्ट करायचं आणि आता आपली जी CET आहे तर आपली BSc नर्सिंगची जी CET आहे तर इथं ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर याच्यावर क्लिक करून ते करणार। त्यानंतर पर्टिक्युलर कॉलेजचा कोड आणि पासवर्ड असतो। पासवर्ड आणि कोड टाकल्यानंतर कॉलेजवाले कॅप्चा एंटर करणार आणि प्रोसीड करणार। प्रोसीड केल्यानंतर तिथं सर्व जी कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन अपडेट होते किंवा तिथं अपलोड केलेले तुम्हाला दिसते। तिथं एडिटचं ऑप्शनही असतं, तर कॉलेजवाले तिथून ती इन्फॉर्मेशन एडिटही करू शकता। ही इन्फॉर्मेशन पूर्ण सेव्ह कोणाकडे असते तर आपल्या CET सेलकडे सेव्ह असते आणि ज्यावेळेस नवीन कॅप राऊंड येतात तर कॅप राऊंडच्या वेळेस कॉलेजची इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी ते ह्या पोर्टलचा वापर करतात। तर मित्रांनो, अशा प्रकारचं होतं आपलं हे पहिलं ऑप्शन, जे म्हणजे कॉलेज रजिस्ट्रेशन। आता सेकंड नंबर आहे जॉइनिंग स्टेटस एंट्री। तर हे विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याच्यातून तुम्हाला कळेल की आपण जे सांगतोय इम्पॉर्टंटली रोज ओरडून व्हिडिओमध्ये सांगतोय की बाबा तुमचा नंबर लागला असेल
तर तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ. जर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर तुम्हाला कॉलेजसाठी जाणं अनिवार्य आहे. आणि तरी पण काही मुलं परत कमेंटमध्ये विचारताय की आम्ही आमच्या पालकांना पाठवलं तर चालेल का, नाही गेलं तर चालेल का, ऑनलाईन प्रोसिजर होईल का? मित्रांनो, ऑनलाईन प्रोसिजर फक्त रजिस्ट्रेशनची असते आणि तुमच्या कॅप राऊंडची असते. त्यानंतर ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला समक्ष कॉलेजमध्ये जावं लागतं. तुम्ही बेटरमेंट करा किंवा रिटेन्शनसाठी जा, तुम्हाला कॉलेजला जावंच लागणार आहे. तर तो आपला विषय नाही. आपला आता विषय आहे की सेकंड आपला हा हिरवा कलरचा बॉक्स, तो म्हणजे आपला जॉइनिंग स्टेटस एंट्री. तर जॉइनिंग स्टेटस एंट्रीमध्ये तुम्ही इथं बघू शकता कॅप, मॉपअप, राऊंड, स्टेटस एंट्री. इथं 2 शब्द आहेत, कॅप आणि मॉपअप. याच्यावरून कळतंय की आपले राऊंड किती होणार आहेत. तर कॅप राऊंड 2 आणि मॉपअप राऊंड 2 असे आपले एकूण 4 राऊंड ह्यावर्षी होतील. त्यानंतर आणि त्याच्या 4 राऊंडनंतरही जर सीट जर खाली जर राहत असतील कॉलेजचे, तर मग एक स्टे व्हॅकन्सी राऊंड असतो, तर तो स्टे व्हॅकन्सी राऊंड पण होऊ शकतो. त्यानंतर कॉलेजचा पर्सनल इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, ज्यामधून मॅनेजमेंटचे विद्यार्थी घेतले जातील. त्यानंतर कॅप आणि मॉपअप राऊंड स्टेटस एंट्री, त्याच्यामध्ये जॉईन, नॉट जॉईन, रिटेन आणि कॅन्सल. तर इथं 4 शब्द आहेत. म्हणजे जर तुम्ही कॉलेज जॉईन करत असाल तर म्हणजे पर्टिक्युलर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागत आहेत कॉलेजला, तर त्या कॉलेजला काय करावं लागतं, ते विद्यार्थी कॉलेजला आले की नाही. आता फॉर एक्झाम्पल आपले 26 तारखेला कॅप राऊंड चालू झाला आहे, तर तो एंड कधी होतो आहे 31 तारखेपर्यंत. तर 26 ते 31पर्यंत किती विद्यार्थी आले, किती जणांनी जॉईन केलं, किती जणांनी जॉईन नाही केलं, किती जणांनी कॅन्सल केलं, किती जणांनी रिटेन्शन दिलं, बेटरमेंटसाठी गेले, तर हे सर्व आपल्याला CET सेलला कळवण्यासाठी एक ऑप्शन आहे. तर ते ऑप्शन म्हणजे जॉइनिंग स्टेटस एंट्री. जॉइनिंग स्टेटस म्हणजे काय, विद्यार्थ्यांचं जॉइनिंग स्टेटस काय आहे कॉलेजला रिपोर्ट केल्यानंतर, ते कुठल्या रस्त्यावर जात आहेत, म्हणजे कुठल्या रस्त्यावर म्हणजे कुठल्या वेने जात आहेत, ते बेटरमेंट वेला जात आहे की रिटेन्शन वेला जात आहे की कॅन्सल करताय. तर हे सर्व ऑप्शन म्हणजे जॉइनिंग स्टेटस एंट्री, जेणेकरून CET सेललाही अपडेट भेटते की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती विद्यार्थी येऊन गेले, किती जणांनी बेटरमेंट केले आणि किती जणांनी रिटेन्शन केले. तुम्ही इथंही नेक्स्ट करून बघू शकता, पण इथं नेक्स्टमध्ये जास्त तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटणार नाही किंवा तुम्हाला ते चेंजही करता येणार नाही. तर नेक्स्ट पेज मित्रांनो ओपन होतं आहे. थोडा रेंज इश्यू आहे आणि साईटचंही थोडी लो आहे. तर आपलं नेक्स्ट पेज ओपन झालं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 इथं दिसतील, जॉईन किंवा नॉट जॉईन स्टेटस एंट्री. आता नॉट जॉईन कधी असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नॉट जॉईंट येईल त्यांचं डायरेक्ट ॲडमिशन कॅन्सल होईल. त्यांना CET सेल ॲडमिशन प्रोसेसमधूनच डायरेक्ट कॅन्सल करून टाकत असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉलेज अलर्ट झालं आहे तर तुम्हाला ते कॉलेजला जावंच लागणार आहे. त्यानंतर रिटेन्शन स्टेटस एंट्री. रिटेन्शन स्टेटस म्हणजे जर एखाद्याला कॉलेज पण 100% आवडलं आहे, पूर्णपणे आवडलं आहे आणि त्याला आता तिथंच कॉलेजला ॲडमिशन फिक्स करायचं आहे, तर तो विद्यार्थी काय करणार आहे, रिटेन्शन करणार आहे. आणि ज्याला नको आहे ॲडमिशन, तर तो काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. तर त्याला आपण कॅन्सलेशन स्टेटस एंट्री असं म्हणतो. आणि 4 नंबरला येतं फायनल सबमिशन. याच्यामध्ये 1 नंबरला हा जो जॉईन वर्ड आहे, तर हा जॉईन वर्ड आपण बेटरमेंटसाठी वापरतो. म्हणजे आपण कॉलेजला गेलो आहे आणि फक्त जॉईन केलं आहे, रिटेन्शन आपण दिलेलं नाही आहे. बेटरमेंटसाठी आपण अजून जातो आहे किंवा सेकंड राऊंडसाठी अजून आपल्याला जायचं आहे. तर मॉपअप राऊंड एंट्री आणि कॅप राऊंड एंट्री म्हणजे हेच असतं. याच्यामध्ये ह्या 4 प्रोसेसिंग चालू असतात. आणि फायनल सबमिशन म्हणजे काय येणार, तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे फायनल सबमिशन झाले की नाही, तर ते CET सेलला कळवण्याचं काम कॉलेज या ऑप्शन थ्रू करत असतं. सेम यांना पण इथं तसं आहे, जसं इथं CET नेम आहे. तर CET नेम आपली कुठली आहे, तर आपली BSc नर्सिंग CET इथं ऑप्शन आहे. तर हे ऑप्शन कॉलेजवाल्यांनी इथून चॉईस करायचं. चॉईस केल्यानंतर मित्रांनो परत तुम्ही इथं बॅकला येणार. त्यानंतर तुमचा जो लेटेस्ट राऊंड नंबर आहे, आता आपला लेटेस्ट राऊंड नंबर इथं सध्या कुठला आहे, कॅप राऊंड 1. तर इथं कॅप राऊंड 1 येणार. त्यानंतर युजर नेम येणार, त्यानंतर पासवर्ड येणार आणि तुम्ही इथं परत कॅप्चा टाकून क्लोज करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर विद्यार्थ्याचं जे पण काही अपडेट असेल, त्याने रिटेन केलं आहे, बेटरमेंटसाठी गेला आहे, की त्याने ॲडमिशन कॅन्सल केलं आहे किंवा आलाच नाही, जॉईनच केलं नाही, तर ही सर्व एंट्री तुम्हाला इथून करायला भेटते किंवा कॉलेजवाले इथून करतात. इथं पण सेम असं असतं, कॅप्चा असतो. कॅप्चा जर चेंज करायचा असेल तर हे बघा, तुम्हाला इथं त्यांनी एक बटन पण दिलेलं आहे. तर इथून तुम्ही हा कॅप्चा चेंजही करू शकता, म्हणजे कॉलेजवाले इथून करतील. तर मित्रांनो, ही होती आजची इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपण 2 टॉपिक बघितले. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो होता, तर तो होता कॉलेजची अपडेट इन्फॉर्मेशन, म्हणजे कॉलेज आपली स्वतःची इन्फॉर्मेशन जे अपडेट करता येते. आणि दुसरं होतं आपले जे जॉइनिंग स्टेटस एंट्री किंवा आपलं जे स्टेटस आहे, आपण रिटेन्शन करतो आहे की बेटरमेंट करतो आहे, कॅन्सल करतो आहे, तर हे सर्व कॉलेजपर्यंत किंवा CET सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या 2 जे वेज आहेत, तर या थ्रू केलं जातं. मित्रांनो, तर हेच होतं कॉलेज फीडबॅक मॉड्यूल
परत एकदा सांगतोय, विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये काहीही समावेश नसतोय. कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा समावेश नाही आहे. विद्यार्थ्यांनी फक्त कॉलेजला जाणे आणि तुमचं जे स्टेटस आहे तर ते तिथं एक्सप्लेन करणे, एवढंच तिथं विद्यार्थ्यांचा रोल आहे. बाकी कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांचं काही रोल नाही. ही सर्व इन्फॉर्मेशन अपलोड करणे हे सर्व काम कॉलेजेसचं आहेत आणि तिथं विद्यार्थी मित्रांनी काही घोळ पण करायचं नाही आहे. विनाकारण तुम्ही तिथं जास्त वेळेस क्लिक करायचं नाही आणि तुमच्याकडं तसं पण कॉलेजचा कोड आणि पासवर्ड तर नाहीच आहे, त्यामुळे तुम्ही पुढं एंटर करू शकत नाही. तर विद्यार्थ्यांसाठी ही साईट नाही आहे कॉलेज फीडबॅक मॉड्यूल. तर ही साईट कोणासाठी, तरी फक्त पर्टिक्युलर कॉलेजेससाठी, जिथून ते तुमचं जे ॲक्टिव्ह स्टेटस असणार आहे तर ते CET सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. तर मित्रांनो, ही सगळी इन्फॉर्मेशन होती आपली कॉलेज फीडबॅक मॉड्यूलबद्दल. नवीन ऑप्शन आलेला आहे, भरपूर मुलांना याबद्दल माहीत नव्हतं. तर जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे होती तर ती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कमेंटही करू शकता. व्हिडिओ चांगला वाटला की वाईट वाटला, त्यानंतर तुमच्या काही शंका असेल तर त्या पण तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ॲडमिशनबद्दल येणाऱ्या इथून पुढच्याही नोटीस आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता भरपूर मुलांचा प्रश्न असेल बेटरमेंटसाठीचा आणि रिटेन्शनसाठीचा आहे. तर मित्रांनो, आपण कालच बेटरमेंट, रिटेन्शन, DD चेक या सर्व प्रोसिजरवर एकच कंबाईन व्हिडिओ टाकलेला आहे. 30 मिनिटांचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडा मोठा येतो, पण व्हिडिओ तुमच्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ आजच बघून घ्या, जेणेकरून तुमचे बेटरमेंट, रिटेन्शन आणि DD चेकबद्दलचे सर्व डाऊट्स हे सॉल्व होतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.